फिलॉसॉफी मी तुम्हाला पहिलेच सांगितलेली आहे. आपण जैन फिलॉसॉफीवर काम करतो. आपण कोणत्याही जीवाची हत्या करत नाही. आम्ही कोणत्याही किड्याला किंवा अळीला मारत नाही. आमची फिलॉसॉफीच नाही. पण प्रत्येक जण याचा कंपॅरिझन केमिकल सोबतच केलं जातं. बरोबर आहे. आपल्याला हे किडे आपल्या शेतातनं पळवायचे आहेत. अँटी ऑक्सिडंट आणि त्याचं अँटीफिडंट ॲक्शन आम्ही ह्या झाडावर तयार करतो आणि त्या अळ्यांना किंवा कीटकांना तुमच्या झाडावरून पळवण्याचं काम करतो. 52,000 प्रकारचे कीटक आहेत भारतामध्ये, जे वेगवेगळ्या शेतीला वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्या शेतीचं नुकसान करतात. कोणी फ्लावरिंगवर येतं, कोणी सुरुवातीच्या अवस्थेला येतं, कोणी लेटमध्ये येतं, कोणी फळाला डंख मारतं, कोणी शेंडेमधनं जातं, कोणी मुळामधनं जातं, कोणी स्टेममधनं जातं. नाना तऱ्हेचे त्याचे डॅमेजचे प्रकार आहेत. कोणी पानांवरचा रस शोषण करतं, म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी. ह्या सगळ्या 52,000 प्रकारचे किडे आहेत जगामध्ये. आणि केमिकल जर तुम्ही वापरत असाल तर प्रत्येक किड्यासाठी वेगवेगळं केमिकल ठरलेलं आहे. एकच औषध 52,000 प्रकारच्या किड्यांना मारू शकेल असं घडलेलं नाही. असं काही आश्चर्य या जगामध्ये नाही. एकच आश्चर्य आहे, ते म्हणजे यमाईवीर. 52,000 प्रकारच्या कीटकांना एके वेळेस आपल्याला जर नियंत्रित आणायचं असेल तर तुम्हाला यमाईवीर वापरायला लागेल. 1 लिटर पाण्यामध्ये 2 ml चा तुम्हाला वापर करायचा आहे. आता यमाईवीर वापरायचं कसं, कधी आणि तो योग्य वेळ कोणता? अमावस्येचा कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? अमावस्येचा कन्सेप्ट मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. समजण्याचा प्रयत्न करा. कारण कीटक येतो कुठे, जातो कुठे. जसं मी म्हटलं होतं ना की प्रत्येक कीटकाची उत्पत्ती ही जमिनीमधनं होते. त्या जमिनीमध्ये कोश असतात. म्हणजे कोश म्हणजे ही खालचा हिरवं दिसते ना तुम्हाला, ते कोश तुमच्या जमिनीमध्ये कोश टाकलेले असतात. म्हणून जेव्हा तुम्ही ट्रॅक्टरनी, वखरनी वगैरे नांगरटी जेव्हा करता तेव्हा बगळे मागे लागलेले असतात. हे कोश जमिनीमधून उचलण्याकरताच ते बगळे मागे लागले असतात. किडा येतो कुठनं? ह्या कोशातनं एक फुलपाखरू बाहेर येतं. जेव्हा जेव्हा फुलपाखराला म्हणजे कोशामध्ये असलेल्या कीटकाला असं वाटतं की आता फेवरेबल कंडिशन आहे, पीक वरती आलेलं आहे आणि या पिकाला आता आपले पिल्ल जे येतील, नेक्स्ट जनरेशन येतील, त्यांना अन्न भेटणार आहे, तेव्हा ते फुलपाखरू बनून बाहेर येतं. प्रत्येक कीटकाच्या मागे एक फुलपाखरू असतं, छोटं किंवा मोठं. पण जेवढं फुलपाखरू सुंदर तेवढं डेंजर असतं. नाही, हे सत्य आहे. ते पण सत्य असतं, ते पण सत्य आहे. पण हे फुलपाखरू म्हणतोय मी, हे जेवढं सुंदर खरं आहे बरं का. आता तुम्हाला ती टोळधाड माहिती आहे का, जी एकदम येतं आणि ज्या गावामध्ये येतं, राजस्थान वगैरे म्हणजे बाउंड्रीच्या एरियामध्ये रणमधनं जी किडे येतात ना त्याला टोळधाड म्हणतात. ग्रास हॉपरच्या सेगमेंटमध्ये असतात. तुम्ही जर लोकस्ट म्हणून जर गुगल सर्च केलं ना, लोकस्ट LOCUST, तर लोकस्ट तुम्हाला लगेच कळेल की स्विर्मिंग इन्सेक्ट आहे तो. म्हणजे ज्या गावामध्ये जाईल त्या गावामध्ये कोणत्याही झाडाला कोणतंही पान सोडत नाहीत. ते फक्त दांड्यात राहतं, पानं सगळे खलास करतात. पण त्याचं जर बटरफ्लाय तुम्ही बघितलं ना, हा काय सुंदर आहे. एक म्युझियममध्ये लावण्यासारखे इतके छान पंख, त्याचे वेगवेगळे डिझाईन त्या पंखावर, कलरचं कॉम्बिनेशन. पण इतका डेंजर तो कीटक आहे. म्हणून म्हटलं की जितना ज्यादा ये तितली खूबसूरत उतना ही ज्यादा टेन्शन आपको. आता वयोमानानुसार लोक अर्थ काढतात. तर ह्या कोशामधनं अशा प्रकारचे फुलपाखरं बाहेर निघतात आणि हे फुलपाखरं बाहेर निघण्याचा जो अवधी असतो अमावस्येच्या 5 दिवस आधी हे फुलपाखरं ह्या कोशातनं बाहेर पडतात. आणि अमावस्येच्या 1 दिवस आधी, अमावस्येच्या दिवशी आणि 1 दिवस नंतर ह्यामध्ये नर आणि मादा असतात फुलपाखरांमध्ये. आणि या नर मादाचं मिलन होतं या 3 दिवसामध्ये, अमावस्येच्या 1 दिवस आधी, अमावस्येच्या दिवशी आणि 1 दिवस नंतर. ह्या मिलन झाल्यानंतर नर फुलपाखरू मरतं आणि मादा फुलपाखरू हे मिलन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या शेतामध्ये अंडी टाकते.
मादा फुलपाखरू. आणि मादा फुलपाखरू अंडी टाकल्यानंतर ती सुद्धा मरून जाते, कारण त्यांची क्रिया संपलेली आहे, त्यांचं जीवन संपलं. आता न्यू अंडे जे तुमच्या शेतामध्ये टाकलेले आहेत, एका मादीची कॅपॅसिटी 5 अंड्यापासून तर 5000 अंड्यापर्यंत असू शकते. म्हणजे एक फुलपाखरू जर तुमच्या शेतामध्ये असेल तर तेवढं तुमचं सगळं शेत बर्बाद करण्याकरता एक ही तितली काफी आहे. महाभारत घडलं होतं राव, द्रौपदीमुळे महाभारत घडलं आणि इकडे सीतेमुळे रामायण घडलंच ना. पण तसं नाहीये, असो तो मुद्दा आपला नाहीये. पण इथे अंडे टाकल्यानंतर म्हणजे अमावस्येच्या 2 दिवसानंतर आपल्या शेतामध्ये अंडे टाकण्यात आले. त्याच्या 3 दिवसानंतर म्हणजे अमावस्येच्या 5व्या दिवशी आपल्या शेतामधून जे अंडे टाकलेले आहेत त्या शेतामधून त्या अंड्यांमधनं किडे बाहेर पडतात. आणि जे अंडे तुमच्या शेतामध्ये टाकलेले आहे तुम्हाला कधी जाणवणार नाही आपल्या शेतामध्ये अंडे टाकलेत, कारण ते खसखस माहिती आहे तुम्हाला, त्याच्यापेक्षा अर्ध्या साईजमध्ये हे अंडे असतात. पानाच्या खालून दांडीमध्ये वरून लपलेल्या अवस्थेमध्ये असतात. ते तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, त्याला एक्सपोर्टची नजर लागते, तेव्हाच तुम्ही ते बघू शकता. आणि त्या अंड्यांमधून बाहेर पडलेले जे कीटक आहेत ते पण तेवढे टायनी असतात, छोटे असतात, ते पण तुम्हाला दिसत नाहीत. पण त्यांचं खाणं इतकं डेंजर असतं की जसे अंड्यातनं बाहेर पडले की तुमच्या पानांचा चुराडा, तुमच्या फळांचा चुराडा, तुमच्या फुलांचा चुराडा, सगळ्या शेतीचा नुकसान करण्याचं ते काम करतात. आणि मग ते 4 अवस्थांमध्ये वाढतात. प्रत्येक अवस्था ही 7 ते 8 दिवसांची असते कीटकांची मोठी होण्याची. जसं आपण म्हणतो ना, आपल्यामध्ये आपण बाळ असतं त्याला कोणती बाल्यावस्था म्हणतो, त्यानंतर तारुण्यात येतो, टीनेजमध्ये म्हणतात, त्यानंतर मधल्या एजला काय म्हणतात ना, तो म्हातारा असतो ना तरुण असतो, प्रौढत्व येतं त्याला, आणि त्यानंतर तो म्हाताऱ्या अवस्थेमध्ये जातो. बरोबर आहे. आपल्या ह्या 4 अवस्था, तशा कीटकांमध्ये सुद्धा 7-7 दिवसांच्या 4 अवस्था असतात. पहिल्या 2 अवस्था ह्या पौर्णिमेपर्यंत होतात आणि दुसऱ्या अवस्था ह्या पौर्णिमेनंतर तुम्हाला जेव्हा कीटक दिसू लागतो तो पौर्णिमेनंतरच दिसू लागतो तुमच्या शेतावर. आणि त्यावेळेस शेतकऱ्यांचे डोळे उघडतात आणि त्यावेळेस शेतकरी काय म्हणतो, आता अटॅक आलाय भाऊ शेतामध्ये. आणि मग तो जातो दुकानामधून लाल पिवळा निळा डब्बा घेऊन येतो. त्याला हिरव्या डब्याची विसरच पडते, आपला हिरवा डब्बा आहे म्हणून तो डब्बा घेऊन येतो, फवारणी करतो. पण जो 2 अवस्था क्रॉस करून 3ऱ्या अवस्थेमध्ये किंवा 4थ्या अवस्थेमध्ये जो कीटक केलेला आहे त्याला नियंत्रित आणण्यामध्ये काहीही फायदा नाही, कारण तो ऑलरेडी नुकसान करून चुकलेला आहे. 100 चुहे खा के बिल्ली हज को चली, म्हणजे नुकसान तो केलेला आहे. त्यावेळेस तुमचे डोळे उघडतात. म्हणून योग्य वेळ कीटकांना जर नियंत्रित करायचं असेल, कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला खूप जास्त रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशीपासून पौर्णिमेपर्यंत म्हणजे 15 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही कोणत्याही औषधांची फवारणी करायला पाहिजे. एकदा का तुम्ही एक जनरेशन तुमच्या पिकांवर जे कीटक येतात आहे, वेगवेगळे कीटक एका वेळेस येऊ शकतात, त्यामुळे ब्रॉड स्पेक्ट्रम पाहिजे. म्हणजे हे कीटक समजा अळी असेल आणि पांढरी माशी पण असेल एकाच वेळेस, तर मग तुम्हाला याचंही औषध घ्यायला लागेल, त्याचंही औषध घ्यायला लागेल. पण यमाई वीर जर घेतलं तर अळी पण जाणार आहे आणि पांढरी माशी पण जाणार आहे. त्यामुळे योग्य काळ तुमच्या फवारणीचा. म्हणून आता घरी गेल्यानंतर काय करायचं माहिती का, किंवा आपल्या टीममध्ये सांगायचं, भाऊ अमावस्या येतीये, स्टॉक आहे की नाही. जेवढ्या शेतकऱ्यांची तुम्ही लिस्ट करून ठेवलेली आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना कॉल करून सांगणे तुमचं कर्तव्य आहे की आपली औषध उपलब्ध आहेत का, अमावस्या येतीये, 5व्या दिवशी आपल्याला फवारणी करायची आहे किंवा 4थ्या दिवशी फवारणी करायची आहे किंवा अमावस्येच्या दिवशी फवारणी करायची आहे, स्टॉक आहे की नाही. घरी जाऊन आपल्या कॅलेंडरवर प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सर्कल करून ठेवा. इंडिया ग्रो का धंदा अमावस्या के दिन ही शुरू हो जाएगा. कारण तुम्हाला अमावस्या येते हे सांगतं कोण, बायको सांगते. अहो तुम्हाला बायको सांगते घरून फोन करून, आज अमावस्या आहे काही काम करू नका. आपले कामं चालूच असतात पण ती सांगते आज गुरुवार आहे नॉनव्हेज खाऊ नका,
आज शनिवार आहे असं करू नका, ती सांगत असते. त्यामुळे त्या कॅलेंडरला सांगायचं की आपल्या घरच्या कॅलेंडरवर सुद्धा राऊंड मार अमावस्येच्या. आणि त्यावेळेस तुम्ही जी लिस्ट काढलेली आहे शेतकऱ्यांची त्यांना सांगणं गरजेचं आहे, टाइम साधणं गरजेचं आहे. एक जनरेशन जर तुम्ही कीटकांची यावेळेस अमावस्येच्या त्या 7-8 दिवसात जर तुम्ही फवारणी घेतली, पुढच्या अमावस्येपर्यंत तुमच्या शेतावर एकही कीटक राहणार नाही. म्हणजे आपल्या यमावीरचे रिझल्ट किती दिवसांचे? 1 महिन्याचे. अमावस्या ते अमावस्या आपल्याला 1 महिन्याचा रिझल्ट भेटू शकतो. योग्य वेळ साधणं गरजेचं आहे. 1 लिटर पाण्याला 2 ml वापरायचं आहे मात्र. कळलंय यमावीर? आता काही कीटक दिसतात आहे तुम्हाला? काय काय दिसतंय? कॉक्रोच दिसतो, मच्छर दिसते, इथे खाली माशी आहे, इथे खटमल आहे आणि एक बेडबग पण आहे. बेडबग म्हणजे खटमल. आणि एक दुसऱ्या शेतामधली ऊ पण आहे. बाकी कीटक आपल्या घराच्या आजूबाजूला परिसरामध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव असतो, तिथे सुद्धा तुम्ही त्याच्या नियंत्रणाकरता यमावीर वापरू शकता. लोकांना सांगा, पॉयझन स्प्रे करण्यापेक्षा, हीट वगैरे स्प्रे करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरामध्ये कॉक्रोच मारण्याकरता, मच्छर मारण्याकरता, माशांना मारण्याकरता तुम्ही यमावीरचा वापर करू शकता. जनावरांच्या अंगावर सुद्धा पिसवे वगैरे होतात, पाळीव कुत्र्यांच्या किंवा मांजरांच्या अंगावर सुद्धा पिसवे होतात. त्यांना सुद्धा आंघोळ करण्याकरता, जनावरांना आंघोळ करण्याकरता केमिकल वापरतात, त्यापेक्षा यमावीर वापरा. पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये जी विष्ठा खाली पडते पोल्ट्रीची, कोंबड्यांची, त्याच्यामध्ये अळ्या होतात, त्याच्यामध्ये नुकसान होतं. त्या अळ्या त्यांच्या विष्ठेतून बाहेर निघून त्यांच्याच पायांना चावतात. तर कोंबड्या उभ्या असताना सुद्धा तुम्ही त्या खालच्या जे काही भाताचं तूस वगैरे टाकलेलं आहे त्यावर तुम्ही फवारणी करू शकता, त्या अळ्यांना नियंत्रित करू शकता. आता आला मुद्दा उवा असतात ना डोक्यांमध्ये, तर तुम्ही शॅम्पू करते वेळेस जर शॅम्पू हाता, मी खरं सांगतोय बरं, नाहीतर उगाच तुम्ही चेष्टेमध्ये घेणार ह्या गोष्टीला. शॅम्पू घ्यायचा, जेवढा तुमच्या डोक्याला लागतो तेवढा शॅम्पू घ्या, त्याच्यामध्ये 4 ते 5 थेंब तुम्ही यमावीरचे टाका आणि तुमचे केस, माझा आणि माणिक सरांचा तर प्रॉब्लेमच नाही, आम्हाला केसच नाही, आम्ही शॅम्पू पण वापरत नाही. शॅम्पू मध्ये तुम्ही 2-3 थेंब किंवा 3-4 थेंब यमावीर टाका आणि तुमचे केस धुवा. केसांना नुकसान होणार नाही, पण त्या उवांना नुकसान जरूर होईल. फणीनी बघा, उवा सगळ्या निघून जातील आणि पुढील 6 महिने तुमच्या डोक्यामध्ये उवा येणार नाही. स्वतः पण वापरा आणि स्वतःच्या मैत्रिणीला पण सांगा, कारण मैत्रीणच असतं इकडे तिकडे उवा घेऊन जाणारी असते ना. आपण कधी कधी अशा मैत्रिणींना खो देतो, आपण त्यांच्यासोबत जात नाही, आहे तिच्या डोक्यामध्ये उवा असतात, नको तिच्यासोबत जायला. पण पहिले तिला एक बॉटल द्या आणि तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका ह्या मार्केटला. अजून एक सांगतो, उंदरं असतात तुमच्याकडे? उंदरं ज्या घरांमध्ये आहेत, ज्या गोडाऊनमध्ये आहेत, तिथे तुम्ही गव्हाची कणिक घ्या, ज्वारीचं घ्या, बाजरीचं पीठ घ्या, त्यामध्ये गोडे तेल टाका आणि 5-6-10 थेंब तुम्ही यमावीर टाका, त्याचे उंडा बनवून घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे तुम्ही उंदरांसाठी घराच्या आजूबाजूला सोडून द्या. तुम्हाला असं जाणवेल की उंदीर येतो, त्या उंड्याला खातो आणि घराच्या बाहेर जाऊन मरतो. उंदरांचा नायनाट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता यमावीर. अजून एक सांगतो, तुम्ही धान्य साठवणूक करता ना घरी, 50 किलो 100 किलोच्या अशा कोठ्या असतात आपल्याकडे धान्याच्या, आणि त्या कोठ्यामध्ये तुम्ही तांदूळ असू द्या किंवा धान्य असू द्या, त्याच्यामध्ये कोणी कढीपत्ता, कडुनिंबाचा पाला टाकतात किंवा बोरिक ॲसिड टाकतात. इट इज डेडली पॉयझनस. बोरिक ॲसिड खूप बेकार असतं आरोग्यासाठी, पण किडा लागू नये म्हणून आपण करतो. पण याच्यानंतर असं काही करण्याची गरज नाही, कोणतेही पॉयझन आणायची गरज नाही. साधा कापड घ्या, त्यावर 7-8 थेंब तुम्ही यमावीरची टाका आणि धान्याच्या मध्ये या कापडाला सरकवून द्या, बास, त्या धान्याला किडा लागणार नाही. आवडलं?
जिथे जिथे कांदा होतो, लसूण होते, अद्रक होते, ज्या धान्य तुम्ही काढल्यानंतर तुम्ही शेतामध्ये ठेवता आणि शेताच्या आजूबाजूला तुम्ही चर काढता, जेणेकरून उंदरं येऊ नये आणि त्याला नुकसान करू नये. किंवा कधी कधी जास्त पाऊस पडणारा जो प्रदेश आहे, जसं कोकण वगैरे एरियामध्ये सापांचा प्रादुर्भाव जास्त असतो. वीर नाही, पण तुम्ही जर भूअस्त्र तुमच्या घराच्या आजूबाजूला रिंग करून जर टाकलं तर लक्ष्मण रेखेसारखं त्या लक्ष्मण रेखेला साप क्रॉस करून पुढील 15 दिवस तुमच्या घरामध्ये येऊ शकत नाही. भूअस्त्र सर्कल करायचा घराच्या आजूबाजूला आणि सोडून द्यायचं. साप त्या सर्कलला क्रॉस करून येणार नाही. पण घरातच जर साप पाळून ठेवलेला असेल तर त्याचं आम्ही काही करू शकत नाही. त्याला एक हिंदीमध्ये वर्ड आहे, आस्तीन के सांप. आस्तीन के सांप अगर आपने पाल के रखे होंगे तो आपको तो भगवान ही बचा सकता है, भूअस्त्र कुछ नहीं कर सकता. ओके, तर हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन, कारण त्या ओव्हन वरून मला आठवलं. अजून बेडबग्स आपल्या घरी येतात. बेडबग्स असतात ना, खटमल ज्याला म्हणतो, किंवा अजून काय म्हणतात, ढेकूण. ढेकणांचा प्रॉब्लेम असतो आपल्याकडे, असतो. नकारतात सगळेच, पण असतोच. ढेकणांचा ज्या घरी प्रॉब्लेम आहे तिथे केमिकल आणून स्प्रे केल्या जातात आणि मग ते कपडे सुद्धा, चादरी सुद्धा सगळं उन्हामध्ये टाकतात, धुतात आणि त्यानंतर कपडे वगैरे सगळे काढून ते स्टरलाइज करतात आणि मग घालतात. किती यंत्रणा करावी लागते. त्यापेक्षा वीर घ्या, 1 लिटर पाण्यामध्ये 2 ml, सगळीकडे फवारणी करून घ्या. मच्छर जातील, माशा जातील. घरी येणाऱ्या ज्या मुंग्या असतात ना, लाल मुंग्या वगैरे असतात, जर तुम्ही सारवून जर घेतलं घराला, जर जे आपण सारवून घेतो ना, किंवा घर पुसते वेळेस, फरशी पुसते वेळेस लायझॉल वगैरे टाकतात, आपलं काय होमचं काहीतरी असेल ना, तर हा जे काही फ्लोअर क्लीनर आपलं आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही जर 4 थेंब जर आपल्या वीरचे टाकले ना, तर त्या घरामध्ये माकुडे किंवा मुंग्या सुद्धा येणार नाही. आणि घरामध्ये तुम्ही जर मच्छर असतील, बेडबग्स असतील, तर तुम्ही तिथे सुद्धा वीरचा वापर करू शकता. जिथे जिथे किडे तुम्हाला लागतात तिथे तिथे तुम्ही वीरचा वापर करू शकता. पोटातल्या किड्यांसाठी वापर करू नका. विशेष सांगणं आहे, शूटिंग चालू आहे, शूटिंग मध्ये येऊ द्या सगळं. पोटातल्या किड्यांसाठी हे काम करत नाही. बाकी ठिकाणी तुम्ही शेतावर इकडे तिकडे सगळीकडे डोक्यांमध्ये सगळीकडे असतील तर ते किडे जातील. हा, हे मारल्यावर तर पाली पण येणार नाही, झुरळ येणार नाहीत. तुमचे ते कातीन वगैरे असतात ना, जाळे बनवणारे, ते सुद्धा घरामध्ये येणार नाहीत. अजून काय पाहिजे एका प्रॉडक्ट मधून? बॉम्बेला एक लेडी आहे, डायनामिक लेडी आहे बॉम्बेला. ललित सर, काय तुमची एनर्जी असेल, त्या लेडीची एनर्जी बघितली की अजून मॅरेज व्हायचं आहे त्या पोरीचं. आणि ती पोरगी ITC ला टच झाली आणि काय करून, लक्षात घ्या काय करते ती. फक्त बॉम्बेमध्ये बिझनेस करते. 250 ml चा वीर घेते आणि त्याचा 5-5 ml च्या बॉटल बनवते. 250 ml चा वीर घेते, 5-5 ml च्या बॉटल बनवते आणि झोपडपट्टीमध्ये जुओ की दवा, चूहों की दवा यहाँ मिलेगी, 5-10 रुपयाला ते छोटं विकते. आणि त्याच्याकरता तिने 50 माणसं लावलेली आहेत आणि ते 50 माणसं अख्खी झोपडपट्टी. मग किती झोपडपट्ट्या आहेत मुंबईला, आणि सगळा सेल करतात. 1200-2500 रुपयाचं 25,000 करते ती. एक बॉटल 25,000ला विकते आणि डेली 50 लोक 50 बॉटल विकून येतात. टर्नओव्हर बघा त्या लेडीचा काय होतो, काय टर्नओव्हर करते. इकडनं बीवी पण, इकडनं 2500ची बॉटल 25,000ला पण. डबल इन्कम. तुम्ही तर 6 प्रकारचा इन्कम सांगते, ती 8 प्रकारचा इन्कम घेते. असा पण धंदा करते ती. बिजनेस किस तरीके से किया जा सकता है ये कोई सोच भी नहीं सकता. किस बात को आप पकड़ लोगे मेरी, कौन सी बात आपको अपील कर जाएगी, ये मैं बता नहीं सकता. इसलिए सभी बातें सभी को बता देता हूँ कि पकड़ लो कोई बात और बिजनेस स्टार्ट करो.
पकडलं कोई बात नाही, काय तर चायला आपल्या शेतातल्या उवा जरी केल्या ना तरी भरपूर आहे बस. भरपूर ठिकाणी दीमकचा प्रॉब्लेम असतो, टर्माइट्सचा प्रॉब्लेम असतो. काय म्हणता तुम्ही याला मराठीमध्ये? वाळवी उधई. उदई किंवा वाळवी म्हणतात ना. वाळवीचा जिथे प्रॉब्लेम असतो तिथे तुम्ही MI-वीरचा वापर करू शकता. आता तुम्हाला अजून एक सांगतो, जी लोक फर्निचर करतात, जसं आता माणिक सरांनी एक नवीन घर घेतलंय इथे औरंगाबादला, फर्निचर करणार. आता हे श्रीमंत लोक ना, पैसेवाले लोक आहेत, मग हे अँटी टर्माइट प्लायवूड वापरतात. बरोबर आहे? हॅलो, अँटी टर्माइट प्लायवूड ऐकलेलं आहे? नॉर्मल प्लायवूडपेक्षा डबल रेट असतात त्याचे. अँटी टर्माइट ट्रीटमेंट झालेली असते. पण नॉर्मल प्लायवूडला अँटी टर्माइट प्लायवूड करण्याचं काम MI-वीर करतं. म्हणजे साधंच आणा प्लायवूड आणि त्याच्यावर एकदा MI-वीरची फवारणी करून घ्या, मग 5 रुपयामध्ये अँटी टर्माइट करून घ्या. भाई पैसे भी बच जाएंगे और आपको एंटी टर्माइट भी मिलेगा. बॉम्बे एरियामध्ये टर्माइट्स लागतात. ह्युमिड वातावरण असतं. कोकणी एरियामध्ये ह्युमिड वातावरण असतं, टर्माइट जमिनीमध्ये सुद्धा लागतंय. आणि गोवा एरियामध्ये गेलात तर तुम्हाला म्हणजे शेतामध्येच ही वाळवी उधई लागलेली असते. भरपूर शेतांमध्ये आपल्या इकडे पण उधई किंवा वाळवी लागलेली असते. अशा वेळेस तुम्ही पाण्यासोबत जर MI-वीर सोडलं तर ती उधई सुद्धा जाते, शेतामधली सुद्धा उधई जाते. आता तुम्हाला सांगतो, हरियाणा आणि पंजाबमध्ये एक शेती केली जाते, त्याला पॉप्युलरची शेती म्हणतात. आता पॉप्युलर काय आहे? पॉप्युलर हे असं झाड आहे, निलगिरी सारखं झाड असतं ते, आणि ते 5 वर्षांचं झाड खूप मोठं होतं. आणि जेव्हा तुम्ही खोड कापता त्याच्या प्लेट्स निघतात आतमधून. खोड निघत नाही, प्लेट निघतात त्याच्या. आणि ते प्लायवूड इंडस्ट्रीमध्ये वापरतात. आणि प्लायवूड इंडस्ट्रीमध्ये म्हणते ते प्लेट्स मोकळ्या केल्या आणि प्रेस केल्या आणि त्याच्यावरून एक सीट टाकली की झालं प्लायवूड तयार. त्याला म्हणतात पॉप्युलर. पॉप्युलरची शेती. आणि पॉप्युलरच्या शेतीला 5 वर्षाची शेती, पाऊस जास्त पडतो तिथे पाणी भरपूर असतं, उधळी लागते खालनं, पूर्ण खोडाला उधळी लागते. आपली ट्रीटमेंट आहे तिथे MI-वीरची, ग्रो मॅजिक ॲडव्हान्सची. जी शेती 5 वर्षात होते ती 3 वर्षात ते लाकूड तयार होतं. आम्ही 5 वर्षाची 3 वर्षामध्ये केली आहे, उधळी वाळवी घातलेली आहे. तर तुम्ही खूप मोठे मोठे जे जुने झाडं असतात, खोडं असतात आणि 50-50, 100-100 वर्षांचा ज्यामध्ये वारसा असतो काही झाडांना, प्रत्येक शहरामध्ये अशी झाडं असतात. तर त्या झाडांना वाचवण्याचं काम सुद्धा तुम्ही करू शकता. MI-वीर तुम्ही देऊ शकता. डाळिंबाची शेती असू द्या, मोसंबीची शेती असू द्या, किंवा तुमच्या कोणत्याही फळबागांची शेती असू द्या, तुम्ही त्या फळबागांमध्ये पिन होल असतात आणि त्याच्यामध्ये काही कीटक आतमध्ये जातात आणि ते कीटक बाहेर भुसा फेकतात. असं आढळतं तुम्हाला? तर अशा मोठ्या मोठ्या ज्या बागा असतात त्याच्यामध्ये हे झालेलं असतं होल, आणि तो किडा बीटल आतमध्ये गेलेला असतो, त्याला पिन होल बोरर म्हणतात. कॅलिओपेल्टिस या फॅमिलीची ती कीटक असतात. काही करायचं नाही आहे, इंजेक्शन घ्यायचं. आपल्या मेडिकलमध्ये इंजेक्शन भेटतं ना 5 ml, ते इंजेक्शन घ्यायचं, MI-वीरच्या बॉटलमध्ये टाकायचं, ओढायचं इंजेक्शनमध्ये, त्या छिद्रामध्ये सोडून द्यायचं. मध्ये एका मोठ्या छिद्रामध्ये सोडलं की बाकी ठिकाणी तुम्ही चुना लावून घ्यायचा. तो किडा आतमध्येच मरून जाईल, तुमचं झाड वाचेल. आता इंजेक्शनमधून एक गोष्ट आठवली. ग्रो मॅजिक झालं ना आपलं, ग्रो मॅजिक ॲडव्हान्स नी आपण केळीची शेती करू शकतो. खानदेशची लोक आहेत का इथे? हात वर करा. केळीच्या शेतीमध्ये कधी ऐकलंय तुम्ही इंजेक्शन पॉलिसी? ऐकली ना? कोणाकडनं ऐकली? माझ्याकडून. ओके. पण बाकीच्यांच्या माहिती करता सांगतो, ग्रो मॅजिक ॲडव्हान्सची आम्ही नवीन टेक्नॉलॉजी, इंजेक्शन टेक्नॉलॉजी फॉर बनाना आणलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका बनानाचं जेव्हा कमळ बाहेर येतं, BJPचं नाही, ते झाडामधून जे कमळ बाहेर येतं ना, त्याला कमळ म्हणतात. फूल जेव्हा बाहेर येतं त्या फुलाला 20 ते 25 किलो किंवा 30 किलो जास्तीत जास्त केळी लागतात. बरोबर आहे? जर तुम्ही इंजेक्शन पॉलिसी केली तर तुम्हाला 40 ते 50 किलो केळी एका घडावर निघतील. काय करायचंय? काय करायचंय, कसं करायचं मी सांगतो. 1 लिटर पाणी घ्यायचं,
5 ग्राम ग्रोमॅजिक ॲडव्हान्स घ्यायचा, त्याचा घोळ तयार करून घ्यायचा बकेटमध्ये आणि इंजेक्शन घ्यायचं. हे डिस्पोवॅन जे मेडिकलमध्ये भेटतं ना, 5 रुपयाला एक डिस्पोवॅन भेटतं. 5 ml चं इंजेक्शन घ्यायचं, त्याला सुई असते, सुई लावायची. त्या पाण्याचा जो घोळ केलेला आहे, घोळ तुम्ही नेहमी करता पण तो पाण्याचा सांगतोय मी, तो पाण्याचा घोळ केलेला आहे तो इंजेक्शन मध्ये 5 मिली घ्यायचा. आणि झाड केळीचं जेव्हा तुमचं 60 दिवसांचं असतं तेव्हा एक इंजेक्शन द्यायचं. लिहून घेताय? कष्ट पडणार नाहीत ना लिहायला, मग लिहून घ्या. 60 दिवसांचा जेव्हा केळी होते तेव्हा पहिलं इंजेक्शन द्यायचं आहे, खोडामध्ये द्यायचंय. आणि किती अंतरावर द्यायचंय? खोडाला कुठे? झाडाचं जमिनीपासून 1 फूट अंतर सोडायचं आणि मग इंजेक्शन द्यायचं. 60व्या दिवशी तुम्ही झाडामध्ये इंजेक्शन द्यायचं. दुसरं इंजेक्शन द्यायचं आहे 90व्या दिवशी झाडामध्येच. सुई आरपार घालू नका, बरोबर मध्ये येईल असं बघा. नाही तर काही लोक सुई आरपार घालतात, तिकडून धार निघून जाते आणि हा म्हणतो रिझल्टच आले नाही. असं होऊ शकतं ललित सर, एमआयची डिस्ट्रीब्युटर आहेत. झाडाच्या मध्यभागी जाईल असं बघा. 60व्या दिवशी पहिला इंजेक्शन, 90व्या दिवशी दुसरं इंजेक्शन. जिथे पहिलं इंजेक्शन दिलंय तिथेच दुसरं देऊ नका, जागा बदला. या साईडनी दिलंय त्या साईडनी द्या. तिसरं इंजेक्शन जेव्हा कमळ बाहेर येईल त्याच्या दांडीमध्ये, कमळ बाहेर आलं की त्याच्या 5 दिवसाच्या आतच त्याच्या दांडीमध्ये तिसरं इंजेक्शन द्या. हळू इंजेक्शन सोडा, धरसोड करू नका. सटकन दाबलं की एकदम ते झाड एक्सेप्ट करणार नाही. हळूहळू